नमस्कार मंडळी, कोकणामध्ये तुमचं स्वागत आहे। तर मस्त कोकण फिरायला आलोय। तर तुम्ही पाहू शकाल मालवणमधील काही सुंदर बीच आहे हा आणि मस्त अशा बोटी वगैरे। सकाळचं वातावरण, आम्ही लवकर बाहेर पडलेलो त्यामुळे खूप छान वाटतंय आणि मस्त ऊन पडलंय त्या पाण्यावर, किती ते छान असं पाणी चमकत होतं। तर चला, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला मालवण येथील महाराजांचा जो पुतळा आहे तो दाखवणार आहे। तर बघा, आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे आणि चला आता आपण आतमध्ये जाऊयात। तर सगळ्यात अगोदर चपला बाजूला काढून घेतल्यानंतर प्रवेशद्वाराला नमस्कार केला आणि पुढे निघालो। तर तुम्ही पाहू शकाल मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा 91 फुटाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। हा भारतातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैकी एक आहे, ज्यात 29 फुटांची तलवार आहे। तर चला एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर बघा, काय सुंदर असा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे। तर आमच्या ट्रिपचा पहिला दिवस आणि सगळ्यात अगोदर आम्ही फिरायला आलो ते इथेच आलो, कारण लहान मुलांना देखील महाराजांविषयी माहिती पाहिजे। तर बघा, किती सुंदर असा समुद्र किनारा आहे आणि खूप छान वाटलं। त्यानंतर आता पुढे आल्यानंतर इथे बघा, जेव्हा आपण आतमध्ये आलो तेव्हा एक छानसं मंदिर होतं। तर तिथे देखील आम्ही दर्शनासाठी आलो आणि खूप सुंदर होतं ते सुद्धा। आणि आता इथे आम्ही बोटिंग करायला चाललेलो आहे। तर तिकीट काढलं आणि आता बोटिंग करायला चाललोय। तर कधी मालवणला आलात ना, तर लवकर बाहेर पडत जावा, म्हणजे खूप गर्दी होत नाही नंतर आणि मस्त असं फिरायला देखील सुटसुटीत छान वाटतं। तर पहिली बोट आमचीच होती। तर नंबर लागेपर्यंत, म्हणजे सगळी बोट भरेपर्यंत इथं बघा मी शूट केलं। तर मस्त असं पाणी दगडांवर येऊन आदळत होतं, काय सुंदर वाटतंय बघा। आणि खूप समुद्राचं पाणी इथलं स्वच्छ आहे, छान निळसर आहे, मस्त वाटतं। आणि सगळीकडे बघा बोटीच दिसत आहेत, त्यामुळे वातावरण खरंच खूप छान आहे। तर मला कमेंटमध्ये सांगा कोण कोण मालवणला येऊन गेलंय, म्हणजे कुणी कुणी बघितलंय। तर बघा, आता बोटीमध्ये बसायला लागलोय आणि ती चढताना असं खूप हलते बोट, तर भीती वाटत होती, परंतु आता बसल्यानंतर खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय आणि सहज हाताला देखील पाणी लागतंय, त्यामुळे इतकं सुंदर वाटतंय ना। आणि ते आमचं चाललेलं फोटो काढायचं, त्यामुळं आहोंचं पण काही लक्ष नव्हतं। आणि आता चला मस्त आनंद घेऊयात। आमच्या आहोंचं चाललंय फोटो काढायचं। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।